या दोघांच्या विरुद्ध पाहिला तर जुगाव ग्रामस्थ मंडळाचे उपाध्यक्ष आणि डावखोर बॉलर म्हणून ज्यांची ख्याती आहे ते हिमांशु पाटील अचूक टप्प्यावर गोलंदाजी टाकणारा हा एकदम नियंत्रित गोलंदाज नाव आहे हिमांशु पाटील. त्याच्या विरुद्ध मात्र ऋतांशु भन्नाट ताकद शक्ती प्रदर्शन तर आता टायमिंग जुळलं ना तर व्हेरी डेंजरस मॅन ऋतांशु. पहिला बॉल हवेमध्ये एलिमिनेशन कमतरता डाऊन द बॉल चान्स फॉर द कॅच. ओ माय गॉड तीन नद्यांचा जसा संगम होतो तसा संगम झालाय बरोबर. तीन नद्या अर्थात 3 किलोमीटरच्या मध्ये नोनलँड मध्ये हा झेलचा फटका उडाला. थोडासा नाराज ऋतांशु या फटक्यावरती एलिमिनेशन मिळालं नाही. काल रायगडचं क्रिकेट रायगड विभागामध्ये क्रिकेट खेळून आलाय जवळजवळ उधारताना 6 वाजता घरी आणि झोप मात्र प्रॉपर मिळालं नाही. ते स्पष्ट त्याच्या गोलंदाजी टाकताना आपण पाहिलं होतं. ते जखडलेले स्नायूच्या जखडल्या जोरावर 2 बॉल त्याच्या दिशान झाले. त्याच्यानंतर मात्र जसं लय आली तर बेहतरीन कमबॅक प्लेअर ऑफ द मॅच बॅटिंग करताना 2 विकेट प्राप्त केले. पहिली मॅच जिंकून दिली होती. या 2 विजेत्या टीम मध्ये दुसरी टीम मात्र बिग बॅश प्रीमियर लीग मध्ये सरळ क्वालिफायर होईल. बॅकफुटवर जाताना स्लाइड झाला चांगला चेंडू टप्पा पण स्विंग झाला होता. प्रतीक्षा केल्या हरुंज बॅटर त्याला दिशा देताना सिंगल घेतलीये. पहिल्या 2 झेल उडाला होता 2 नंतर 1 3 धाव संख्या. पहिल्यांदा बॅटिंग करताना ऋषभ वॉरियर्स टॉस जिंकली. पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतात. फिल्डिंग करताना तीर्थ विहाना थंडरला पत पहिले ओव्हर हाताळताना मॅन्डेटरी पॉवर प्ले ऍक्शन हिमांशु पाटील. चला जास्त वेळ घेऊ नका नम्रतेची विनंती केली जाते. डोंट स्पेंड टाइम ऋतांशु आणि त्यांच्या सर्व सगळ्यांना विनंती केली जाते कारण ऍडजस्टमेंट आम्ही केलेली आहे परंतु तुम्ही जास्त अधिकचा वेळ गेला तर मात्र कठीण आहे. याच्या नंतर जर ओल्ड तर पेनेलेचं समोर झालं ऋतांशु प्लीज आमच्या कोर कमिटी सांगितलं होतं मित्र जास्त वेळ घेऊ नका. बॉल निश्चित तपासलं जाईल पण जास्त वेळ घेऊ नका एवढेच आमचे प्राधान्य आहे कारण शेवटचे अंधार मात्र पसरू लागेल थोड्याच वेळामध्ये. चांगला फटका मधोमध टायमिंग बेमिसर्स बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट भरून उडवला आणि आला खेचताना षटकार सागरच्या बॅट मधून सिक्सर. चला 20 मिनिटाचा अवधी दिले. 20 मिनिटांमध्ये जर 4 ओव्हर टाकल्या नाहीये तर एक शतरक्षण आतमध्ये ना. चला आवाज देऊ नका मित्रांनो. जर इथे मध्ये असतं बॉलिंग लाईन परत 3 चेंडू टाकले 9 आतापर्यंत देताना दिसला. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये इन ऍक्शन मध्ये बॉलिंग टाकताना तीर्थ विहाना थंडर करून हिमांशु पाटील आले. त्याच्या समोर नुकतंच षटकाने खाता दंडने खोललं सागर. ट्रॅकवर बॉल इन द डाऊन द ग्राउंड नो मॅनेजर. टप्पा दुसरा ओलांडून गेला चेंडूला केला फरा चौकार 4 रन. डाऊन द ग्राउंड सनसनीत षटकानंतर चौकार प्रॉपरली टायमिंग बॅट मधून आता सागरच्या 3 वर नॉन स्ट्राईक ऋतांशु रामचंद्र पाटील आपण पाहतो. त्यानंतर सागर मात्र अक्षरशः सेट ऑन द फायर बॅकवर्ड पॉइंट कव्हर पॉइंट डीप एक्स्ट्रा कव्हर पहिले मेंडेट डीप एक्स्ट्रा कव्हर ठेवला आणि एक कॉर्नर पहिले वर हाताळलं जातं. हिमांशु अलॉंग द कार्पेट डीप बॅकवर्ड पॉइंटच्या ठिकाणी मध्ये सरपटीत चाललेला बॉल सिंगल तर घेतली. दुसरी जी मांग चांगल्या ताळमेल मध्ये गुड रनिंग बिटवीन द विकेट सागर अँड ऋतांशु पाटील. बच्चा बॉल वरती दुसरी पहिले 2ने सुरुवात केली तर झेल होता एलिमिनेशन होतं. 2 क्षेत्राच्या मध्ये पडला तो नोनलँड मध्ये तो हा झेल 2 धावा घेतल्या नंतर सिंगल घेतली आणि षटकार चौकार 2 अशा 3 चेंडू मध्ये धावा काढताना 12 जाऊन पोहोचले सागर. शेवटचा बॉल 15 धावा धावफलकावर 15 एक्झॅक्टली. गुड बॅटिंग बाय सागर. 5 ओव्हरची पहिली इनिंग खेळताना बाहेर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय
ऋषभ वॉरियर्सने आणि शेवटचा बॉल पहिला ओव्हर हिमांशू. ओ माय गॉड स्पीकरला डाऊन द बॉल. ओ इझिली ड्रॉप कॅचेस विन द मॅचेस. 2 विकेट हिमांशूच्या पदरी पडत होते. पहिला अगदी रितांशेचा उडाला जेल टिपू शकला नाणे. हा तर एकदम लॉलीपॉप जेल सुटलाय आणि 2 धाबा अर्जित करताना 17 स्कोर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीने. 17 धाबा बिनगडी बाद. 2 सुरुवात सिंगल षटकार चौकार 2 आणि 2 म्हणजे एक षटकार चौकार बळ 14 जाऊन पोहोचला आणि 13व त्याचा साथ देताना ऋतांशू पाटील सागरला. चला स्पीडअप करा. अतिशय दर्जेदार क्रिकेट. 2 अर्धशतक पाहिले. एक मेडन हॅट्रिक पाहिली मोहम्मदची. आतापर्यंत अतिशय जबरदस्त पंपा झाला. एक पहिला अर्धशतक लावलं जतीन पाटीलने. नंतरचं दुसरं अर्धशतक 69 धाबा चोपल्या मयुरेशने 21 चेंडू मध्ये 7 षटकांची आतिषबाजी आणि ते प्रीमियर लीग पहिलं दिवसा पर्व 2चं दुसरं अर्धशतक होतं. म्हणजे 2 अर्धशतक हॅट्रिक झाले. मेडन मोहम्मद डावखोऱ्या गोलंदाजाने टाकलं हाताळलं आणि एक विक्रम आपला नावे केला. मेडन 3 विकेट हॅट्रिक्स. पहिली ओव्हर झाली समाप्ती. पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा मात्र निर्णय घेतला ऋषभ वॉरियर्सनं आणि 17 वर 0 गडी बाद. 2 वाला मध्ये संधी झाले होतं. संधीचं सोनं करता नाही हे दुर्दैव म्हणायला लागेल. त्यामुळे अॅलिसनचे आकडे बिघडले हिमांशूचे. पॉवर प्ले पहिले टाकताना 17 दिलेत. पॉवर प्ले सेकंड मध्ये जाऊया आणि बंटीला काय करामात करतोय. समोर डेंजरस मॅन अगदी उजळीपर्यंत रायगड इथे क्रिकेट खेळणारा लगेचच मात्र आपल्या गावकीचं हे बिग बॅश प्रीमियर लीग सज्ज झालाय. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. ऋतांशू पाटील पहिला बायकर मॅन पहिली स्कूटी सन्मानाने आणणारा खेळाडू. जुळला तो जोडतो आणि तोडतो हा बॉलरला. ही खासियत आहे. अलाउन द कार्पेट सडपडीत चालले. मिड विकेटला त्यांना डिफेन्सला क्षेत्ररक्षण येईल फील करेल. फक्त सिंगल. कधी कधी सपोर्टिंग रोल करणं संघाच्या हितकारासाठी असतं. ते जाणलं ते समजलं आणि नेहमीच प्राधान्य राहिलंय टीम विक्टरीला ऋतांशूचं. आता सपोर्टिंग रोल करतो तो सागरसाठी. हे जेव्हा जेव्हा थोडस मात्र इतर फलंदाज मात्र एन फॉर्म मध्ये तेव्हा असं करावं. संघासाठी लाभदायक. पिचिंग डाऊन द लेग साइड आहे का लिपिन नाही कुठे चकून गेलाय आणि पिंट्या कुंभारनं खामोश राहताना शांतनं सांगला इथे फेअर डिलिव्हरी डॉट. चांगली गोलंदाजी कमबॅक करण्याचा जी कोश मदत इथे बंटी. पहिलं 1 नंतर डॉट. सागर जो ताबडतोब बॅटिंग ग्रेट बॉलिंग तारीफ करतो मी बंटी. हा चेंडू आहे ना कोणताही भन्नाट फॉर्म मध्ये त्याला बीट करतो. काय गोलंदाज. चेंज ऑफ द बेस्ट लेग ब्रेका. सुशील हातोलतो. रवी मात्रे इथं टॉप ऑफ द नवी मुंबई फ्रॉम तुर्भेगाव. असं स्लो विकी बनसोडे नायसली बाय तलोली गावदेवी. त्याच्यानंतर छान चेंडूनं प्रभाव सोडला. खुश केलं बंटीच्या बॉलने. स्लो वन तुम्ही टाकतात ही दिशा पाहिजे. जवळजवळ डबल माइंडेड बॅटरला आपण ठेव. नो अपॉली नो फ्रंट ऑफ पंच बॅकफुट. सुपर बॉलिंग यार. तारीफ करतो या बॉलची. चेंज ऑफ द पेस कम्प्लिटली स्लो लेग ब्रेका. सुपर बॉल. पुलिंत चेंडू इथे. ओ माय जस्ट ऑफ द हेड. चेंडू मात्र प्रसार होत आहे चौकारासाठी. स्टायलिश शो 4 रन. हिमांशूने पण ट्रायच्या बाहेर मेहनतीचा केली होती परंतु जी कोशिश होती कोशिश अपुरी पडली. हिमांशूच्या दस्तकावर मस्त चेंडू लागायला पसार. 4 रन. 4 ने धावसंख्या पुढे जाते. सरकते पर्यंत बॅटिंग करणार 22 वर ऋषभ वॉरियर्स. चांगली गोलंदाजी तारीफ करेन मी बंटीचे. व्हॉट अ लवली कमबॅक गिव्हन टू द तीर्थ विहान थंडसाठी लाज जबाब बॉलिंग यार. मॅन्डेटरी पॉवर प्ले फक्त 2 क्षेत्ररक्षण हाताचे. एक मिड विकेट देन लॉंग ऑफ म्हणजे 2 फक्त. हे संपायला विनंती केली जाईल जास्त मात्र ते मैदानात जे वेळ वाया जातो ना ते वेळ वाया गेला तुम्ही आवर घाला. 20 मिनिटे 4 ओव्हरसाठी दिलेत. दुसरं पगिती पत्तर लास्ट बॉल इन द मॅन्डेटरी सेकंड बंटी. ग्रेट शॉट. तुफान इथं बॅकफुट गेला. बॅकफुट पंच याचीच चर्चा करीत येतो. असा स्लोन टाकताना जर टायमिंग दिला ना थोडस लेंथ मध्ये बिघड झाली. ते बिघडलेल्या लेनचा फायदा घेतला. बॅकफुटवर गेले ऋतांशू आणि त्याला स्टेअर केलं. बॅकफुट
पॉइंटच्या ठिकाणी घेतल्या 2 ओव्हरची होते मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या सेकंड समाप्ती 2 ओव्हरचा खेळ संपलाय 25 धाबा बिनगडीबाज अशी दणदणीत 12.5 धावांच्या सरसने धाबा चोपल्यात. रिषभ वॉरिसने पहिल्यांदा बॅटिंग करता टॉस जिंकल्यानंतर थोडासा टाइम आहे. टाइमामध्ये सुरेल गीत पुन्हा एकदा आमचे घेऊन येतील डीजे ऑपरेटर कल्पेश भोईर. साठी एवढी घाई कारण जो प्रतिस्पर्धी टीम आहे दुसरा बिल्डिंग करताना तीर्थ बियाणा थंड त्यासाठी थोडस अवघड मुश्किली खडे होतील. अर्थातच त्यांना खूप त्रास होईल अंधारामध्ये खेळताना. तसेच स्पोर्ट्समॅनशिप हा मॅच खेळावा असं मी म्हणते दोन्ही टीमसाठी. चला शेवटचे मॅच आहे जो जिंकेल तो क्वालिफायर मध्ये दुसरा टीम जाऊन घोषित होईल. पहिल्या टीम आपण जाताना पाहिल्या अर्थातच टीम संदीप टायटन्स आय थिंक इज वेंट टू द क्वालिफाय फर्स्ट. पहिली टीम संदीप टायटन्स जागा निश्चित केलं क्वालिफायर बिग बॅश प्रीमियर लीग पर्व 2 मध्ये. इवन जोडी प्रेझेंटेड ओमकार अलॉंग विथ इज कझन ब्रदर एम के पाटील अर्थात मंथन पाटील प्रेझेंटेड बिग बॅश प्रीमियर लीग पर्व 2. थर्ड वर पहिला बॉल ट्रॅक वर बॉल सोडून दिले. त्याच्यानंतर वळतात सावकाश गतीने मॅनपॉन कोपरी गाव आमचे सजीव बंधू संदीप नामदेव ठाकूर गिव्हन 1 इन ओव्हर. या ओव्हर मधली एक ताकीद दिली तर प्रयत्न केला तर जतीनला मागात पडेल. दणदणीत आदर्शक पहिला या प्रीमियरला लावलं जतीनने 61 धावांचे खणखणीत इनिंग. ओ माय गॉड पुन्हा एकदा ट्रॅक वर बॅकफुट वर जायला हवेमध्ये बॉल डाऊन द बॉल झेल टिपताना पहिल्या विकेटचं पतन. थोडस मागणी केली होती परंतु तो छातीवरती बॉल अडलला आणि स्वेलेकच्या अंपायरने सांगितलं इज फेअर डिलिव्हरी मास्टर आउट. प्रश्न केला स्वेलेक अंपायर अर्थात पिंट्या कुंभार रोशन कुंभार आमचा पिंट्याकडे. परत कोणती ताकीद दिल्यानंतर बाउन्सिंगची तशी मागणी केली. डोंट बी प्रेशराइज मी दोन्ही बॅटरला ऋतांशू आणि म्हणेल रिव्ह्यू फक्त बिमर साठी आहे हाईट साठी नाही भीमर साठी ऋतांशू. आम्ही समजू शकतो तुमच्या व्यथा परंतु अंपायर ऑनफिल्ड आहेत त्यांनी जर निर्णय दिला तर व्हॉट कॅन डू काय करू शकतो आम्ही. अंपायर ऑलवेज डिसिजन फायनल. चला आपल्याला आउट दिलेला आहे ऋतांशू. डोंट बी अग्रीमेंट बोथ ऑफ द ऑनफिल्ड अंपायर त्यांच्याशी हिज्जत घालू नका. चांगला खेळ कारण टेनिस क्रिकेट झू गावचा रामचंद्र भट प्रत्येक गोमाच्या बाहेर आपल्या गावचं रोशन करतो. ती विनंती केली तर आउट दिले तर बॅट्समनला परतावं लागेल. सागर प्लीज. पहिले विकेटचं पतन पहिला झटका लागलाय. पहिल्या विकेटचं बाद जाताना सागर चांगली बॅटिंग करतात. चौकार षटकार त्याने मानला होता ना अगदी मात्र विश्लेषण पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये हिमांशूच्या विरुद्ध त्याने धावा चोपल्या. 17 धावा आल्यानंतर कुठेतरी कमबॅक पण लोटलं होतं कारण बेतरी पॉवर प्ले मध्ये ऍक्शन मध्ये एक चौकात दिल्यानंतर 8 धाव फक्त खर्च केले होते बंटीने पॉवर प्लेच्या सेकंड मध्ये. मैदानाच्या आत दुसरा बॅटर आलाय मैदानाच्या आत ऋषभ वॉरियर्स करून टॉस पहिल्या बॅटिंग करण्यात 26 लागल्यात. पहिल्या विकेटचा प्रथम पहिली विकेट मात्र मैदानाच्या सागर जाते जेव्हा टीमची संख्या आहे 26 आणि वैयक्तिक तो परतलाय. 1 चौकार 2 चौकारे साहाय्याने तिसरं कितीपर्यंत पहिली विकेट ब्रेक थ्रू मिळून देतं जतीन. बिग बॅश प्रीमियर लीग मध्ये पहिलं अर्धशतक दणदणीत बॅटिंग करताना 61 धावांची ती आकर्षक ज्याच्यामध्ये सर्व काही त्यांनी दिलं होतं. कलात्मक शक्ती प्रदर्शन फटके असे दोन्ही संयम भरी बारी होती. 61 धावा त्याला ओलांडताना मात्र दुसरं अर्धशतक लावलं 69 धावांची तेज थरार बॅटिंग महेशने झळकावली. 21 चेंडू 69 असे 2 अर्धशतक. जतीन बॉलिंग मार विकेट नंतर आता सज्ज झाल्या समोर चिराग चेंडूला वलवण्याचा प्रयत्न केला परंतु सिंगल मात्र मिळते. जिथे गोशांकेच्या थोडस पुढे नो बॉलचा इशारा आला आता
जे अंपायर आहे अंपायरने नो बॉलची घोषणा करताना नो बॉल +1 2 धावांनी पुढे जाईल टीम ऋषभ वॉरियर्स बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. शेवटचे मॅच पहिला दिवस बिग बॅश प्रीमियर लीग प्रेझेंटेड इवन जोडी ओमकार भोईर आणि त्याच्या साथीला मंथन पाटील. 34 धावांचे दणदणीत एक मॅच मंथन पाटीलचा टीम जिंकला. राहुल तेजीस वॉरियर्स पण एक मॅच हारले. एक संधी मात्र उद्याच्या दिवशी असेल राहुल तेजस वॉरियर्सला. आता शेवटचे मॅच दोन्ही टीमने केले. त्यांनी दोन्ही टीम साठी मात्र हे विजय क्वालिफाय करणारा दुसरा टीम ठरेल. चला स्पीडअप करा. जास्त वेळ खर्च जाणे थोडस मात्र आमच्या कोर कमिटीला याच्यासाठी मात्र खंडित पाडणार. कदाचित ती अपुरी लढत जोरदार अपेल लावडली अपेल पण दोन्ही अंपायर स्तब्ध आहे. डोंट पे प्रेशराइज ऑफ द बोथ. आपल्या दोन्ही टीम साठी विनंती जास्त प्रेशर मात्र तुम्ही टाकू नका अंपायरच्या वरती. येस नो बॉल फ्री हिट होता का अपील केली जाते. नो बॉल होता अपील केली आम्ही जतीन समजू शकतो परंतु फ्री हिट असल्याने बॅट्समॅन असाही आउट होणार नाही. धावसंख्या लागते धावपळ 29 तिसरं बघितले होतं. जतीनने मात्र कमाल करताना 2 धक्के दिले या ओव्हर मध्ये. 1 धक्का दिलेले 2 वाईट टाकले 1 नो बॉल टाकले. लांब लचक चालणारे ओव्हर टीम कॅप्टन जतीन एक आपल्या क्षेत्ररक्षक बॉलर म्हणून आता उद्यास येतोय परंतु ऍज फिल्डर म्हणून सुपर बॉलिंग. वाईट ऑर्गल मात्र चेंडू डिलिव्हर केलं बॅट खालून सबमरीन डिलिव्हरी डॉट बॉल. 29 एक गडी बाद. सागरची बॅटिंग चांगली पाहिली आपण. 19 धावांची एक बेहतरीन इनिंग खेळून गेला ज्यामध्ये 2 चौकार 1 षटकार मात्र सजवलं सागरने. छातीवरून तो बॅक कॉट बिहाइंड द स्टंप. ती विकेट गेल्यानंतर आता चिराग आला साथीला ऋतांशला मात्र खामोश 5 ओव्हरची मॅच. त्यापैकी तिसरं ओट टाकताना कॅप्टन टू कॅप्टन ऑन द कॉन्टेस्ट सोडून दिलं. पिचिंग व्हेरी वाईट ऑन द साइड ऑफ स्टंप. इट्स वाईट. 100 धाव मिळेल. जवळजवळ तिसरा वाईट आणि 1 नो बॉल. तब्बल 4 अतिरिक्त बॉल टाकलेत बरोबर ना. जवळजवळ 10 बॉल आता टाकावे लागतील. लांब लचक चालणार ओव्हर. राईट आर्म ओव्हर द विकेट. शहाणपणाचं क्रिकेट त्यामुळे थोडे फटके आपल्यापासून परफेक्ट येत नाही. बॅकफुटवर गेला जागा बनला फक्त हलक्या हाताने चेहरा दाखवल्या चेंडूला काही वेळेसाठी आणि लवकर बॅट मात्र क्लोज केली ढकललं आणि सिंगल घेताना ओव्हरची झाली येते 1 बॉल 1 टू बॉल 1 टू गो 1 टू गो 2.5 लांब लचक चाललेल्या ओव्हर. तब्बल 3 वाईट 1 नो बॉल 4 नॉट 5. थोडस मी दिलगिरी व्यक्त करतो. 2 स्कोरचन झाली हलकी चूक. 4 बॉल झालेत अजून 2 बॉलचा खेळ मात्र इथे बाकी 31 धावा लागतात. 2 बॉल टू गो 3 वाईट 1 नो बॉल. चला संदीप मॅच चालू करा. विनंती केली जातील जास्त वेळ थांबू नका. 5वा बॉल घेऊन समोर डावखोर बॅट्समन चिराग प्रथमतः मत स्ट्राईकला. फेसिंग द फर्स्ट टाइम टू बॉलर अगेन्स्ट द जतीन. चला स्पीड डीप बॅकफुट स्पेअर लेग आपण पाहू शकतो. डीप बॅकफुट स्पेअर लेग काऊ कॉर्नर लॉंग ऑन लॉंग वेळ खूप खर्च करता तुम्ही. 20 मिनिटं झाली या मॅच. जवळजवळ 20 मिनिटं. चला 18 मिनिटं झाल्यात आणि अजून तिसरा वर लांबला जातो. 4 ओव्हरसाठी तर 20 मिनिटं जास्त खेळ केला तर एक खेळाडू मात्र सीमा रेषे लगत फिल्डर आहे तो 30 यार्ड मध्ये घेऊन येण्याचा अधिकार दोन्ही अंपायरला राहील याची दक्षता घ्या. 18च्या वर मिनिटं गेल्या. तिसरी ओव्हर मात्र मैदानाच्या आत चालू. विकेट मात्र इथून मिळते. आता टायमिंग मात्र स्टॉप केलं जाईल कारण विकेट गेला तो टाइम काउंट केला जाणार नाही. अशा 5व्या या बॉल बर्थ दुसरी विकेट या ओव्हर मध्ये जतीन
पाटीलने टिपले. एक नो बॉल 3 वाईट. जसं म्हटलं होतं मोहम्मद समी इन द पाकिस्तान. 15 बॉल व्हेरी लांब लचकतो ओव्हर. त्याप्रमाणे चाललेलं हे जतीन पाटीलचं ओव्हर स्वतः कॅप्टन चुका केलेत पाटीलने. स्किपर ऑफ द टीम. तीर्थ विहान थंडासाठी काय चुका झाल्यात कॅप्टन कडून, पण धावा मात्र तेवढ्या ठोकताना दिसल्या ना त्यांच्या अगेन्स्ट. त्यानंतर पहा एक नो बॉल फक्त एक आली, नंतर एक 2 डॉट घेतल्यात आणि 2 विकेट. म्हणजे तंबल हे 10 ओव्हरचं लांब लचक जे षटक टाकलं जातं फक्त 4 चेंडू त्याने डॉट काढल्यात. 2 विकेट आणि 2 डॉट. मॅचची काढा डेफिनेटली बेन दस्ताम थोडी चूक झाली आहे. थोडासा कुठ हा राहिलेला कॅच टिपता आला नाही. बॉल डॉट. लांब लचक अखर का निश्वास सोडला कॅप्टन आणि ओव्हरची केली तिसऱ्या ही समाप्ती. खूप हुशारीने विलंब करणार. 31 वर 1 गडी बाद सद्यस्थिती आहे. शेवटची मॅच दोन्ही टीमने एक मॅच जिंकलाय. जो जिंकेल तो क्वालिफायर होणार. दुसरा टीम जाऊन मिळेल गुंतालेख संदीप टायटन नंतर. 6 धावा त्याच्यामध्ये 1 नो बॉल 3 वाईट. कमाल केली यार कॅप्टनने. थोडासा उशीर केला आणि वेळ जास्त घेतला. चला पाहूया 3 मिनिटासाठी 3 ओव्हरसाठी किती मिनिटं घेतल्यात. 19.22 कठीण आहे. कदाचित 5व्या ओव्हर मध्ये एक जो सीमारेषे लगत आहे बाउंड्रीचा फिल्डर तो 38 मध्ये येईल. कारण ऑब्विसली 19 पुढे सेकंद गेलेत. 4था वर प्रगती पथार. वेळ खूप चालला आहे मॅच मध्ये. शेवटची मॅच बिग बॅश प्रीमियर लीग पहिला दिवस घेऊन येते. इव्हन जोडी प्रेझेंटेड बिग बॅश प्रीमियर लीग पर्व 2 मंथन पाटील त्याच्या जोडीला त्यांचा कजन भाऊ, एक आत्याचा मुलगा, एक मामाचा मुलगा, अशा संयुक्तरित्या इव्हन जोडी प्रेझेंटेड बिग बॅश प्रीमियर लीग पर्व 2. ज्या 3 ओव्हर 1 फक्त मिनिट आहे. 5 मिनिटं राहिले वैभव. मुश्किल आहे खास करून तीर्थ विहान थंडर साठी. धावसंख्या 31 त्याच्यावर वाढ झाली नाही. 31 ओनली. 12 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे ऋतांशू. 12 मध्ये काही करण्यासाठी पट्टा येत आहे, सरा येत आहे. चला वेळ घेऊ नका. शॉर्ट स्क्वेअर लेग व्हायला इनसाइड डिस्ट्रिक्ट सिली मिड डाऊन सिली मिड अप आहे 38 च्या आत. पण लो फुल टॉस कशी उचलले पाय. डाऊन द बॉल आलाय. फरार करताना बीट केलाय. चेंडू त्याला बीट करताना सरळ होते. फरार जाऊन मिळतोय आमच्या फॅन्सला. चौकार. मॅच मध्ये 36 2 विकेट. त्यानंतर या मॅच मध्ये कुठपर्यंत जाईल स्कोर आणि टीमला सुस्तीमध्ये नेलेल दुर्तांशू. सर्वपणे जबाबदारी आता स्वीकारले. सागर गेल्यानंतर चिराग गेल्यानंतर आता त्याच्या साथीला आल्यात हार्दिक जो टीम कॅप्टन आहे. चला अंपाला विनंती केली जास्त वेळ देऊ मात्र घेऊ देऊ नका. ही नम्रतेची विनंती आहे. आमच्या कोर कमिटीकडून आपणास खास कळकळीची विनंती आहे. सोडून दिला पिचिंग डाऊन द लेग साइड. हा खरा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. आणखी धाव जावा मिळते. पोहोचवते 36 धावा. ऋषभ वॉरियर्स टॉस जिंकला. बॅटिंग कडे 2 गडी गेल्यानंतर धावा संख्या लागल्यात स्कोर वरती. अर्थातच 36 धावा 36. व्हॉट अ कडक स्ट्रोक यार. स्टन ऑन डिलिव्हर. काऊ काढणं खुलं होतं. त्या खुल्या जागेला भरल्या 6 धावाच्या या रनने जागा. चला मी विनंती करतो. त्यासाठी जास्त अधिकचा वेळ घेतला तर ही एक इनिंग नंतर मॅच चालू ठेवा ऋतांशू. त्याच्यानंतर अंधार प्रकाश पहिला जाईल. त्याच्यानंतर कोर कमिटी निर्णय घेतील. परंतु खेळ तुम्ही चालू ठेवा ऋतांशू प्लीज. षटकार आले. धावसंख्या तुफानी जोराने 42 वर 42. Yes, it is a water shot of Jack. Superbly over the long out. सलगचा दुसरा षटकार बॅट मधून आलाय ऋतांशू पाटीलच्या बॅट मधून. सिक्सर. षटकार. काही व्हेरी डेंजरस मॅन. चौकार षटकार षटकार चौकार षटकारच्या भाषा बोलायला सुरुवात केली आहे. व्हेरी डेंजरस मॅन. तुफानी ताकद.
त्याच्यात मनगटातली ही टायमिंग, कलात्मक स्ट्रोक, जबरदस्त शॉटम जॅक. व्हॉट अ कडक स्ट्रेट डाऊन द बॉल, सरळ हातामध्ये. ऋतांशू बाद, थोडासा नाराज. अपॉल घेतली, यॉर्करला उचललं, टॉन द बॅटला सनसणीत मारला सरळच्या दिशेला. डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफला तैनात क्षेत्ररक्षण त्याच्या हाती. पकडला जे संपलाय. डेंजरस मॅन ऋतांशू पाटीलचा हा खेळ. ऋतांशू बाद. संघाचे 48 असतं ना. तिसरा विकेट, 4 वर 48. मात्र पावला आपला मल्हारी, कारण जर ऋतांशू राहिला असता अजून तर मात्र खरं नव्हतं. 22 धावांची एक ताबडतोब खेळी करताना सलामीचा आलेला बॅट्समॅन ऋतांशू रामचंद्र पाटील बॅक इन टू द पेव्हिलियन. आल्या मारझो डाऊन द ग्राउंड, ज्याने अतिशय चप्पल तथाकना सटीक झेल टिपताना सटीक थ्रो पर्यंत फेकताना व्हॉट स्टँडर्ड वाढवून क्षेत्ररक्षण. बंटी ज्याने खरं त्याने पहिलं दुसरं ओट टाकलं, कमबॅक करून दिले, फक्त 8 धावा दिले होता. तो बंटी मात्र जिकडे तिकडे पाहून मात्र संघाच्या पूर्णपणे खंबीरपणे भूमिका निभवता. वेल डन बंटी. चौथा ओव्हर, नेक्स्ट बॉल, गुडलेन टप्पापर्यंत उडाला चेंडू, अप द अप डाऊन द बॉल आला, पुन्हा घेतला झेल आणि पुन्हा एकदा संपतो खेळ बॅटरचा. कमी घेतल्या गेल्या त्यांना चुकीबद्दल दंडित करण्यात आलं होतं. 1 ओव्हर 3 बॉल. येस, एक फिल्डर आतमध्ये जाईल, नो क्वेश्चन. एक फिल्डर आतमध्ये जाईल. फिल्डर एक फिल्डर आतमध्ये जाईल अंपायर सांगितलं होतं, कारण 4 मिनिटासाठी 20 मिनिटं जास्त घेतली. चला, अशा प्रकारे तुम्ही गोंधळ काढू नका. अंपायर प्लीज टेक द डिसिजन. एक फिल्डर आतमध्ये जाणं अनिवार्य होतं. हिमांशू 19 मिनिटं होऊन गेली होती आणि शेवटचा ओव्हर 20 मिनिटं अधिक तर होती. त्यासाठी सहकार्य असं तुम्ही गोंधळून टाकणार तर येणाऱ्या कालामध्ये प्रीमियर लीग कदाचित वेगळ्या दिशेने जाणार नाही. कोणताच मात्र आयोजक प्रीमियर लीग साठी समोर येणार नाही. दोन्ही बाजूने टीम कडे तुम्ही अक्षरशः तुम्ही काही चित पकडणार तर मात्र क्रिकेटच्या ऋतांशू हिमांशू दोघांना विनंती केली. दोन्ही मोठे खेळाडू आहेत. समज क्रिकेट यापुढे चांगलं व्यासपीठ मात्र यंगस्टरना, याचा मुख्य उद्देश एवढाच आहे का आपल्या गावातील खेळाडू यांना चांगला व्यासपीठ मिळावं. येस, थँक्यू सो मच जतीन आणि हिमांशू. अंपायर डिसिजन घ्या तुम्ही, कारण एक खेळाडू तिथे जाणं गरजेचं होतं. स्पर्धेचा नियम. ओके, चला ऋतांशू प्लीज यार. चला, डेट. थँक्यू सो मच यार. गावातलंच फक्त आपलेच भाऊ खेळतात आणि आपल्या याच्यातूनच मात्र घडणार आहे. दोन्ही टीमला मी त्यासाठी धन्यवाद देईन.
प्रत्येक वेळेला तुम्ही जर कोरकोमेल असं प्रेशर टाकणार तर मात्र येणाऱ्या कालामध्ये कदाचित प्रीमियर लीग खूप कमी होतील. तसं करू नका. चला हा बॉल आहे डेड बॉल. का नियमासाठी थोडस मग दुर्लक्ष झालं होतं. असं करू नका. लाईव्ह पाहिलं जातं. चला नव्याने मात्र बॉल घेऊन येणं शुभम. 3 बॉलचा खेळ, कारण 3 बॉलची पेनल्टी दिली गेलेली आहे ती स्वीकारले ऋषभ वॉरियर्सने. फक्त शेवटचे 3 बॉल आणि समोर खेळण्यासाठी बॅट्समन आहे मयंक. 1 वर खेळतोय. दुसऱ्या बॉल बिग मॅन एथिन. पहिला बॉल नव्याने घेऊन येईल तो बॉल मात्र शुभम कमजिंग बॉल राईट आर्म उर्दू विकेट पुढे सरसावून मारले. चांगला फटका सराच्या दिशा टप्पा घेईल बराले चेंडू होतो बराल मस्त करत असतं 4 रन चौकार. जंगी स्वागत शुभमचं केलं. फ्रंट फुटवर आला. बॅटवर प्रॉपरली गेलं अँड डाऊन द ग्राउंड चेंडूला केलं फॉर चौकार. धावसंख्या 53 नंबर. शेवटचे 2 बॉल लास्ट टू गो. दोन्ही टीमने 1-1 जिंकलेला आहे. ही मॅच खूप इम्पॉर्टन्स आहे क्वालिफायर होण्यासाठी. जिंकेल तर क्वालिफायर होईल राहुल संदीप टायटन्स या टीम नंतर. दुसरा बॉल समोर मयंक. चांगला फटका. हेलिकॉप्टर प्रॉपरली नाहीये. बॅकवर्ड पॉइंटच्या ठिकाणी गुटबॉलर केला. फील्ड केलं फक्त सिंगल. आता राहतो शेवटचा बॉल या इनिंग मधला. स्ट्रिक रूल आहेत नियम. स्वतः पाहिलं तर राहुल तेजस वॉरियर्सला 4 षटकांमध्येच फक्त खेळावं लागला. 5 पैकी 1 ओव्हरची त्यांना कंपल्सरी पेनल्टी. क्वालिफायर उपर शेवटचा बॉल आहे. जवळ या शेवटचा मॅच जो जिंकेल तो क्वालिफायर होईल. आता ऋषभ बॉलचा शेवटचा बॉल समोर होता खेळण्यासाठी बिग मॅन एथिन. तगडे फटके आहेत एथिनकडे. शेवटचा बॉल शुभम. फटका चांगला मजबूत घेतला आणि फेकून दिले. ओ माय गॉड द बॅट दिसतंय टू द साइज किंग. षटकार बिग मॅनच्या बॅट मधून तळाखा. वा बाय वा. बिग मॅन सुपर स्कोर. षटकाराबरोबर स्कोर होतो. मी सूर्यकांतला इथे आमंत्रित करतो. धन्यवाद संतोष सर. या नवी मुंबईचा बुलंद आवाज आणि ज्यांनी 30 वर्ष या समालोचन क्षेत्रामध्ये ज्यांनी आपला दबदबा निर्माण केला ते आणि ते आज आपल्या आग्रहास्तव इथे उपस्थित झाले आणि आपल्याला आज पूर्ण दिवसात त्यांनी मंत्रमुग्ध केलं आपल्या वाणीतून. ते आमचे महागुरु संतोष म्हात्रे सर उर्फ सँडी सर यांचा यथोचित सन्मान आमच्या व्यासपीठावर आपण पाहतोय. मायेचे उबदार श्वाल सुगंधित पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावर केला जातोय. धन्यवाद सँडी सर. आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी आपण दिला त्याबद्दल खूप खूप आयोजकांच्या माध्यमातून आपले आभार. आणि उद्या त्यांचा आवाज नसेल या स्पर्धेमध्ये, कारण तळवी प्रीमियर लीग या लीगचा आग्रह आहे की उद्या त्यांना तिथे उपस्थित राहायचं आहे. त्यामुळे ते उद्या उपस्थित नसतील, परंतु आजचा अमूल्य वेळ काढून आजचा दिवस आमच्यासाठी दिला त्याबद्दल धन्यवाद सर. थँक्यू सो मच सँडी सर. मॅच आपण पाहतोय यावेळेला रंगतदार स्थितीमध्ये. पहिली इनिंग्स ज्या इनिंग्स मध्ये आपण आवाज ज्यांचा ऐकला ते आमचे महागुरु संतोष म्हात्रे सर उर्फ सँडी सर यांचा आपण आवाज ऐकलात. पुढच्या या इनिंग्स मध्ये मी मराठी समालोचक सूर्यकांत गबरे आपल्या समोर या मॅचचं धावतं वर्णन घेऊन येतोय. आणि स्पर्धा या स्पर्धेचा आपण जर पाहिलं तर शेवटचा सामना या म्हणजे या दिवसामधला. उद्या नक्कीच आपण सर्व सकाळच्या सत्रामध्ये भेटूच, परंतु सध्या जी मॅच आपण पाहतोय ती म्हणजेच ऋषभ वॉरियर्स विपक्ष तीर्थ विहान थंडर या दोन संघादरम्यान ही लढत
ऋषभ वॉरियर्स या संघाने निर्धारित 5 षटकामध्ये धावा जमवल्या. स्कोरबोर्डवर 60 आणि 61 धावांचं लक्ष्य प्रस्थापित केलंय. चला फलंदाज लवकरात लवकर आपण जा, कारण तुम्हाला काळो होईल, तुम्हाला बॉल दिसणार नाही. आपण उलट घाई केली पाहिजे. मी विनंती करतोय आमच्या तीर्थविहान थंडर आणि टायमर आम्ही सेट करतोय. जेव्हा पहिला बॉल पडेल टायमर सेट केला जाईल. बरोबर 25 मिनिटांमध्ये हा सामना इथे संपुष्टात आणायचा आहे. म्हणजेच ही इनिंग जी दुसरी इनिंग्स आहे ती 25 मिनिटांमध्ये संपुष्टात आणायची आहे. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं ही टाकली गेली पाहिजेत. 1 मिनिट जर एक्स्ट्रा झालं तर मात्र तुम्हाला एक प्लेअर आतमध्ये घ्यावा लागेल सर्कलच्या आत. याची सुद्धा सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवते आणि जी काळजी तुम्ही घ्यायची आहे. बिग बॅश प्रीमियर लीग 2026 पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सर्वांचं. आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये आजचा दिवस आपण पाहतोय. पूर्णतः दिवसामध्ये आज चांगले संघ खेळले गेले, चांगले खेळाडू आपण पाहिलं. आज रितंश पाटील ज्यांनी चांगल्या धावा जमवल्या, जतीन पाटील असू दे, मयूर भोईर असू दे, अमर असू दे, या सर्वांनी चांगला खेळ दाखवला. आणि त्याचबरोबर गोलंदाजाच्या बाजूनी जर आपण बोलायला झालं तर मोहम्मद या गोलंदाजाने हॅट्रिक आज प्रस्थापित केली. म्हणजेच का आज पूर्ण दिवसामध्ये एक चांगला खेळ आपल्या समोर पाहायला मिळाला. तर मॅच स्टार्ट होते. पहिला बॉल ऋतांश पाटील घेऊन येतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक 61 धावांचं एक लक्ष्य आहे. ते लक्ष्य घेऊन उतरलेला जतीन आणि बंटी. पहिला बॉल यावेळेला हाफ ट्रॅक बॉल बाउन्स मिळाला. वाईडचा इशारा पंचांच्या माध्यमातून. पहिल्या अवंतर धावेने सुरुवात. अवंतराने 1 धाव अंकित गेले. एका धावेने श्री गणेशा तीर्थविहान थंडर या टीमचा 61 धावांचं लक्ष्य आहे. आणि त्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर रितांशूचा हा बॉल मात्र तडाखा पाहायला मिळतोय. अर्थातच जतीन पाटीलच्या बॅट मधून छेरन साधावा. धाव संख्या 7 या आकड्यावर 61 धावांचं लक्ष आहे. आणि त्याचा पाठलाग करताना सुरुवात चांगली जतीनच्या बॅट मधून अगेन गोइंग अँड गॉन. 6 रन. हो यावेळेला वेट अँड वॉच त्यानंतर हा फटका खेळला गेला. परंतु इथे बॉल मात्र बरोबर बॅटच्या वरच्या हिस्साला लागल्यानंतर फाईन लेगच्या दिशेला तैनात आपण पाहतोय. म्हणजे तिथे फिल्डर तैनात नाहीये, परंतु त्या दिशेला मात्र डीचं क्षेत्र आहे, तिथे बॉल गेलाय. त्यामुळे एकच धाव मिळेल. आणि धाव संख्या तब्बल 15 या आकड्यावर. सुरुवात चांगली झाली, परंतु शेवटचा बॉल फुल टॉस लॉलीपॉप बॉल. आणि क्रिकेटमध्ये फुल टॉसला माफी नाही. 1 बाउन्स डाऊन द ग्राउंड. 4 धावा.
आणि तब्बल 19 या आकड्यावर धावसंख्या 5 षटकांचा सामना सुरुवात बेमिसाल केलेली आहे आपल्या संघासाठी. अर्थातच इथे पाहतोय आपण एका बाजूला जतीन पाटील तर एका बाजूला खेळताना बंटी. म्हणजेच काय सुरुवात बेधडक. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा बिनबाद. सुरुवात चांगली आहे. तीर्थ विहान थंडर या संघाची करड 61 धावा करावायच्या आहेत. 60 धावा लगावल्या त्या वृषभ वॉरियर्स या संघाने. कारण या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो नक्कीच पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल. परंतु सध्या तरी आपण पाहतोय त्यासाठी इथे हे चाललेली लढत. पहिल्या बॉलवर मात्र कोणती धाव मिळत नाही. डॉट बॉल येतोय. दुसऱ्या षटकामध्ये सागर इथे गोलंदाजी मार्कवर. सागरने जर पाहिलं तर चांगल्या धावा केल्या. तब्बल 19 धावा ठोकल्या. परंतु यावेळेला गोलंदाजी मार्कवर चांगला बॉल लो फुल टॉस. त्याला मात्र लॉंग ऑफच्या दिशेला तैनात असलेल्या फिल्डरच्या हातामध्ये लगावला गेलाय. एकच धाव मिळाले. कारण या वेळेला स्ट्राईक वर मात्र कोडी येईल तर बंटी. कारण जतीनच्या बॅट मधून हा फटका पाहायला मिळाला. धाव संख्या 20 या आकड्यावर सध्या दुसरे षटक मार्गस्थ आहे. दुसरं मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक. ओ यावेळेला मात्र मोठा फटका. व्हॉट शॉट. 6 रन नो डाऊट. लढत देतोय. परंतु या लढतीकडे बघा काय काय फटका. आणि ही लढत मात्र मी म्हणेन शेवटच्या चेंडूपर्यंत जरूर येईल. परंतु इथे जर अशा खेळ दाखवला असे फटके जर लगावले तर मात्र शेवटची जी षटक आहे त्याची सुद्धा वाट बघण्याची मला असं वाटतंय की इथे गरज भासणार नाही. परंतु 32 धावा 32. सोन्याची रे सुखी सोन्याची बत्तीस धावा. चांगली सुरुवात पाहायला मिळते. सुरुवातीची 2 जे पॉवर प्लेची षटकं आहेत त्याचा पुरेपूर फायदा उचलताना आपण पाहतोय. तीर्थ विहान थंडरचे हे फलंदाज काय बॅटिंग चालले या दोघांची. कमालीची फलंदाजी. ओ यावेळेला सेन्सेबल क्रिकेट. मेरिट वर खेळलेलं क्रिकेट. बघा जेव्हा 2 बॉल तुमचे असतात ना तेव्हा तिसरा बॉल हा गोलंदाजाचा असू शकतो. आणि त्याला मात्र सन्मान दिला कारण बॉल चांगला होता. चेंज ऑफ पेस होता. उजव्या इष्टीच्या थोडासा बाहेर टाकलेला पिच केला होता. परंतु त्याला मात्र सन्मान दिला. परंतु एक धाव मात्र जरूर अंकित केली गेली. एका धावीने 33 या आकड्यावर धावसंख्या. बिग बॅश प्रीमियर लीग 2026 पहिला दिवस अगदी आज मात्र फलंदाजाने गाजवला. एक फक्त अपवाद वगळला तर मोहम्मदचा ज्यांनी हॅट्रिक संपादित केली त्याचा जर आपण अपवाद वगळला तर मात्र पूर्ण वर्चस्व आजच्या दिवसामध्ये हे फलंदाजांचं झालंय. पुढचा बॉल. ओ यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे परंतु जाईल का सीमारेषा पलीकडे. हो मस्तक पे दस्तक और ये 6 रन. अठरा बॉल आणि 22 धावांची आवश्यकता. 18 बॉल 22 धावांची आवश्यकता. दोन षटकांमध्ये तब्बल 39 धावा ठोकण्याची किमया या 2 बॅटरनी केले. एका बाजूला जतीन पाटील, एका बाजूला बंटी. एका बाजूला बंटी आक्रमण चढवतोय तर दुसऱ्या बाजूने मात्र जतीन हल्ले चढवतोय. म्हणजेच काय अगदी जसं एखादं सावज एखाद्या वाघांच्या मधोमध मिळावं ना तसं अगदी मी म्हणेन हे जे गोलंदाज आहेत
ते अगदी या दोघांच्या मधोमध सापडलेत. आणि काय घडलंय तर तब्बल 39 धावा ठोकल्या गेल्या. येणाऱ्या 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता. अगदी इझी समीकरण करून ठेवलं या दोन्ही फलंदाजांनी. म्हणजेच काय तर आपल्या फलंदाजीच्या जोरावर नामोहरण केलंय गोलंदाजांना. परंतु तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज टॅप बॉलचा वापर. मयंक हो, यावेळेला डाव्या एसटीच्या बाहेर बॉल. पंचांचा वाईटचा इशारा. एकदा ऍड होईल. 40 आकड्यावर धावसंख्या आणि जिंकण्यासाठी आता मात्र फक्त 21 धावांची आवश्यकता आहे. परंतु त्यासाठी 18 चेंडूंचा खेळ सुद्धा शिल्लक आहे. पॉइंट आहे, कव्हर पॉइंट आहे आणि एक जो मिड ऑफ होता त्याला थोडासा पुढे घेतलाय आणि कव्हरच्या दिशेला मात्र तैनात केलंय. परंतु जो कव्हर पॉइंटला फिल्डर तैनात होता त्याला फ्लाइंग स्लिपला तैनात केलंय. हो, यावेळेला मात्र मोठा फटका पाडण्याचा प्रयत्न अपील केला गेला. पंचांनी मात्र फेटाळून लावलंय अपील. डॉट बॉल येतोय आणि अशी कामगिरी तुम्हाला करावी लागेल. एका बाजूनी जर फलंदाज तुम्हाला हल्ले चढवत असतील तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला काय करावं लागेल तर कुठेतरी तुम्हाला आपल्या या गोलंदाजीमध्ये विविधता आणावीच लागेल. एक चमत्कार घडावाच लागेल तुम्हाला. टायमर चालू आहे याची सुद्धा भान ठेवा. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं संपली नाहीत तर एक फिल्डर आत आणावा लागेल सर्कलच्या आतमध्ये. हो, यावेळेला सुद्धा चांगला बॉल. वाईड यॉर्कर. याला प्रत्युत्तर नव्हतं बंटीकडे. बॉल डॉट येतोय त्यामुळे धावसंख्या स्थिरावलेली सध्या 40 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता येणाऱ्या 15 बॉल मध्ये. 16 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता. यावेळेला मात्र दिशा भरकटलाय. मयंक गोलंदाजी मार्कवर पाहतोय. 2 चांगले जर अप्रतिम तुम्ही चेंडू टाकलेत ना तर तिसरा चेंडू तुम्ही वाईड फेक का करता हा प्रश्न जरूर उद्भवतो. कारण जेव्हा तुम्हाला एखाद्या वेळेला लाईन लेंथवर तुम्हाला गोलंदाजी तुम्ही करताय आणि त्यावेळेला धावा निघत नाहीत समोरच्या फलंदाजांकडून तर अशा वेळेला तुम्ही एक्स्ट्रा धाव देताच का. कारण बघा बँक बॅलन्स कमी असेल ना तर खर्च कमी करायचा असतो. हो, यावेळेला सुद्धा उजव्या एसटीच्या बाहेर बॉल. पंचांचा वाईटचा इशारा. असं वाटलं होतं डॉट बॉल जाईल परंतु नाही. बरोबर आम्ही त्याच्या विरुद्ध दिशेला बसलोय. पंच जेव्हा आमच्याकडे वळतात तेव्हा एक्झॅक्टली कळते काय घडलंय. परंतु वाईटचा इशारा आला. एक धाव ऍड झाले एका धावीने. 42 या आकड्यावर धावसंख्या. आता जिंकण्यासाठी समीकरण असेल 16 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता. मयंक बंटीने हा फटका जरूर हवेत खेळलाय. झेल आहे. हो, झेल ड्रॉप. झेल ड्रॉप. एक कॅच विन मॅच. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. जर तुम्ही असे झेल ऐन मोक्याच्या क्षणी सोडलेत तर तुम्हाला इथे मॅच सोडावी लागेल. इथे तुम्हाला कष्ट घ्यावा लागतील. इथे तुम्हाला मेहनत घ्यावा लागेल. इथे तुम्हाला पराक्रम करावा लागेल. इथे तुम्हाला स्वतःला साबित करावे लागेल. म्हणजेच तुम्हाला इथे तुमची प्रतिभा पणाला लावावंच लागेल. चाहे ते क्षेत्र गोलंदाजाचा असो फलंदाजाचा असो किंवा फिल्डरांचा असू दे. इथे फिल्डरांनी चूक केली स्ट्राईक वर कोणाला तर इन फॉर्म फलंदाज जतीन पाटील याला तुम्ही प्रमोट केलंय. हो, बघा झेल सोडला. काय घडलंय. चांगला बॉल वळवला. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा. डीप स्क्वेअरला तिथे फिल्डर तैनात जरूर होता म्हणजेच बॉलवर जरूर आला. परंतु तत्पूर्वी 2 धावा अंकित केल्या गेल्या आणि धाव संख्या धाव फलकावर तब्बल 45 या आकड्यावर. 14 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता आहे. 14 बॉल 16 धावा समीकरण मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेट इज अनसर्टेनिटी गेम ऑफ चान्स. अनिश्चिततेने भरलेला हा खेळ. काय घडेल या मोक्याच्या क्षणी. हो, झेल टिपलाय. यतीन भोईर शेवटच्या क्षणी पाहतायत आपण लाईन टच नाही केलेली परंतु खूप अगदी मी म्हणेन 1 फूट आतमध्ये हा झेल टिपला गेला. अरे हेच बघाशी मी सांगत होतो अनसर्टेनली गेम ऑफ चान्स.
बॉलवर म्हणजे शेवट सेकंड लास्ट बॉल होता आणि त्याच्यावर त्यांनी चौकार लगावला आणि तिथे मॅच जिंकून दिली, हिरो झाला होता. इथे मात्र कोण हिरो ठरतोय हे पाहणं गरजेचं असेल. सध्या आपण जर समीकरण पाहिलं तर 13 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर यावेळेला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये शुभम. प्लेसमेंट दिले, सेन्सेबल क्रिकेट सध्या आपण पाहतोय. त्याला माहित आहे बॉल आपल्याकडे तसं पाहायला गेलं तर पुष्कळ आहेत, कारण 2 षटकं आपल्याकडे शिल्लक आहेत आणि धावा करावायच्या होत्या 16. तर यावेळेला मात्र समीकरण 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. 12 बॉल 15 धावांची आवश्यकता. यावेळेला कर्णधार धन्यवाद डीजे. आज मात्र नक्कीच डीजे सौरभ यांनी मात्र आज प्रभावित केलं. आज आम्हाला नक्कीच आमच्या सर्व प्रेक्षक मायबापांना अगदी आनंद देऊन गेला त्यांच्या सुमधुर संगीतातून. आज दुपारच्या सत्रामध्ये मात्र नक्कीच थोडासा त्याच्यावर प्रभाव दिसत होता. तो म्हणजेच एका वेगळ्या शक्तीचा प्रभाव होता आणि त्याने मात्र त्या प्रभावात मात्र चांगली गाणी ऐकवली. परंतु यावेळेला मैदानाच्या आत 4थ्या षटकासाठी हार्दिक कर्णधार स्वतः हार्दिक आहे या संघाचा आणि तो इथे मात्र 4थं षटक घेऊन येतोय. हो, यावेळेला सेन्सेबल क्रिकेट फक्त ड्राईव्ह केला ऑफ साइडला, सर्कलच्या आतमध्ये कव्हर्स मध्ये फिल्डर तैनात, परंतु तो मात्र जातोय मिड ऑफच्या दिशेला. तिथे बॉल ट्रॅव्हल झाल्यानंतर एका धावेची भर. धावसंख्या आहे धावफलकावर 47 जिंकण्यासाठी आता मात्र 11 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता. टायमर सेट आहे, आम्ही वारंवार घड्याळकडे बघतोय. फुल टॉस बॉल यावेळेला डीप स्क्वेअरला. इथे बॉल जरूर तटवला डेंजर एंडला, थोडासा उशीर झाला. रितांशु पाटील याला माहित आहे एका धावेचं मूल, कारण आपल्या संघाला जर जिंकायचं असेल एक धाव सेव्ह गेली पाहिजेच हे त्याला बरोबर माहित आहे. कारण आज व्यावसायिक क्रिकेटचं खूप रितांशूकडे अनुभव आहे, त्यामुळे एका धावेचं महत्व त्याला सुद्धा माहित आहे. कारण आपल्या संघाकडे सध्या धावा कमी आहेत, कारण 61 धावा तशा पुष्कळ होत्या, परंतु सध्या या 2 षटकांचा उर्वरित जो खेळ आहे त्याच्यासाठी धावा कमी पडल्यात. 49 धावा जिंकण्यासाठी 10 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता. एक धाव मोलाची असेल. हो, यावेळेला अपील केला गेला, अपील उचलून धरलं पंच रोशन कुमार यांनी आपलं बोट आकाशाच्या दिशेने आणि सांगितलं OUT आउट. या शेवटच्या क्षणाकडे आपण बोललोय, म्हणजेच सूर्य अस्ताला जाताना आपण साक्षीदार आहोत. परंतु इथे कोण जिंकेल याचे सुद्धा आपण सर्व प्रेक्षक रसिक साक्षीदार असू, कारण एक रंगतदार लढत आपल्या समोर. ही शेवटची लढत आजच्या दिवसामधले आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये भावेश भोईर, गोलंदाज हार्दिक. ओ, यावेळेला सरळ स्ट्रेट टू बॉलर, बट ओ काय अडवलाय बघा बॉल. अक्षरशः नक्कीच विजेंद्र भोईर आज दाद देत आहे ते म्हणजे रितांशूला, कारण हे एक धाव जरूर वाचवले विजेंद्र, ही एक धाव जरूर वाचवले ते म्हणजेच रितांशूने, कारण एक धाव जरूर आली, एक चिकी धाव घेतली गेली, परंतु दुसरी धाव जरूर झाली असती कारण डीच्या क्षेत्रामध्ये बॉल गेला असता, परंतु शेवटच्या क्षणी झेप त्या बॉलवर घेतले, बॉल अडवला. धाव संख्या आहे सध्या धावफलकावर 50. जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता येणाऱ्या 8 चेंडूंमध्ये. ओ, चांगला फटका, परंतु इथे मात्र मागे प्रोटेक्शन दिलं आणि काय झालंय. हो, खराब क्रिकेट, स्लो क्रिकेट पाहायला मिळालं अंतिम क्षणामध्ये. रितांशु पाटील मात्र पुन्हा एकदा निराश.
या वेळेला मात्र बॉलवर झपकन आलं पाहिजे, पिक केला पाहिजे, फेक केली पाहिजे. एक एक धाव क्रिकेटमध्ये महत्वाची. सचिन तेंडुलकर सर सांगतात, जिथे जिथे एक धाव एक्स्ट्रा मिळेल तिथे धाव घेणं गरजेचं आहे. 52 धावा जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. 7 बॉलमध्ये 7 चेंडू, 9 धावांची आवश्यकता. बघा, राजकारणामध्ये एका मताला महत्व, तसं क्रिकेटमध्ये ना एका रन्सला महत्व आहे. हो, यावेळेला चांगला बॉल, अप्रतिम. हे कमबॅक करायचं होतं, म्हणूनच रितंशो पाटील निराश आपल्या सहकाऱ्यांवर. का तर एक धाव महत्वाची होती आणि आहे. यावेळेला 6 चेंडूंचा खेळ शिल्लक, जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. चला फास्ट खेळा प्लीज, मीटिंग करू नका. टीम मीटिंग कराल तर वेळ जाईल, कारण 4 षटकं संपलीत आणि टायमर लावला होता. 17 मिनिटं झालेली आहेत, म्हणजेच आता तुम्ही सेफ झोन मध्ये आहात. नक्कीच थोडस या गोष्टीची सुद्धा चर्चा झाली पाहिजे. यतीन भोईर यांनी षटकार लगावला शेवटच्या बॉलवर आणि त्याच्यावरच ही मॅच मात्र रंगलेली आहे. म्हणजे तो षटकार फार किंमत देऊन गेला या मॅच मध्ये आणि या मॅचचं महत्व त्या षटकारामुळेच आलंय. कारण आज बघा, जरी 6 बॉल असतील आणि 9 रन्सची आवश्यकता असेल ना, तरी सुद्धा तो षटकार सुद्धा महत्वाचा मानलाच गेला पाहिजे. यतीन भोईर यांनी लगावलेला तो शेवटचा षटकार. आणि यावेळेला आपण जर मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर थोडस सूर्य अस्ताकडे जरूर गेलाय, परंतु थोडीशी जो प्रकाश आहे तो मात्र पुरेसा असेल. कारण फक्त 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. वेळ काढू नका, चला लवकरात लवकर खेळ चालू करा. 6 बॉल 9 धावा आणि शेवटचं षटक ओमकारच्या माध्यमातून. ओ, चांगला बॉल अपील केला, पण चांगली बोट उंचावले. ब्रेस झाला बॅटला, बॉल गेला यशांच्या मागे, रितंशूच्या हातात स्थिरावलाय. विकेटचं पतन. गगन पे सितारे लपेटे हुए, ओ जाने तमन्ना किधर जा रही हो, जरा धन्यवाद. रुपेश भोईर यांच्याकडून जर या ओंकारने मॅच जिंकून दिली, ही मॅच जिंकली, तर मात्र ओंकारसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक रुपेश भोईर यांच्याकडून प्राप्त झालेलं आहे. म्हणजेच काय, आज शनिवार आहे, उद्या रविवार आहे, उद्या सुट्टीचा दिवस एन्जॉय करू शकता. परंतु इथे आपण पाहतोय, इथे रंगतदार लढत, काय मॅच चाललंय. एका बाजूला कधी कधी फलंदाज हेवी ठरतात, तर एका बाजूला गोलंदाज हेवी ठरतायत. यावेळेला शांत वातावरण जरी असलं तरी गरमागरमीचा हा सामना पाहायला मिळतो. ही लढत मात्र ना अगदी रंगतदार स्थितीत. म्हणून मगाशीच सांगितलं, शेवटचा बॉल पडेपर्यंत कोणतेही भाष्य करणं चुकीचं ठरेल. ओ, काय घडले, 6 धावा, चेहऱ्यांना आणि मॅच स्वरूप, मॅच रूप हे पूर्णतः बदललंय. अर्थातच आता मात्र 4 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता. तुम क्यों जान रंगत आणणारी अगदी रोमांच हर्षक ही मॅच. हो, यावेळेला फटका अराउंड द कार्पेट, परंतु इथे बॉल येईल का तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झाला. ओ, खराब क्रिकेट.
चान्स आलेला, संधी उपलब्ध झाली, परंतु ओंकारने ही संधी वाया घालवली. इथे वाया संधी नाही घालवली तर इथे तुम्ही मॅच वाया घालवलीत का, हा प्रश्नचिन्ह आहे. 2 बॉल 1 धावेची आवश्यकता. मॅच तर बरोबरीत आलेली आहे. मॅच या वेळेला आपण पाहतोय अगदी समान धावसंख्या. सध्या मनोज सर काय मॅच झाले, अगदी जशी हवी ना या संध्याकाळच्या सत्रामध्ये आणि या शेवटच्या सामन्यामध्ये जशी मॅच हवी ना अगदी तशीच झाली. काय रंगतदार स्थितीत मॅच, अजून सुद्धा मॅच सोडायला तयार नाहीयेत. एका बाजूला आपण पाहतोय ऋषभ वॉरियर्स हा संघ सुद्धा इथे हार मानायला तयार नाहीये. तीर्थ विहाना थंडर. ओ काय घडलं तर इथे मात्र फक्त दिशा देण्याचं काम केलंय आणि ग्रुप बी मधून हा संघ क्वालिफाय झालाय. तीर्थ विहाना थंडर हा ग्रुप बी मधून हा संघ क्वालिफाय झालाय आणि ग्रुप ए मधून संदीप टायटन्स हा संघ क्वालिफाय झाला. म्हणजे आजच्या दिवसामधले हे 2 संघ क्वालिफाय झालेत. परंतु जे संघ अजून ज्यांना चान्स आहे जसं आपण ऋषभ वॉरियर्स यांना सुद्धा उद्याच्या दिवसामध्ये चान्स आहे. राहुल तेजस वॉरियर्स हा संघ सुद्धा याला सुद्धा चान्स आहे. कार्ल्सबर्ग 1911 या संघाला सुद्धा चान्स आहे. म्हणजे उद्याचा दिवस फार महत्वाचा क्रुशल असेल. जरी आज 2 संघ हे क्वालिफाय झाले असले तरी उद्याच्या सकाळच्या सत्रामध्ये कार्ल्सबर्ग 1911 विपक्ष राहुल तेजस वॉरियर्स हा सामना सकाळी बरोबर 10 वाजता सुरू होईल. म्हणजे तुम्हाला 10 ला 10 मिनिट